राम राम. स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. मग काय सकाळी सकाळी फ्रेश झालो, अंघोळ वगैरे केली. मग काय म्हणलं आता जरा गाडी घेऊ फिरून. गाडी घेऊन जायचं कारण की आपल्याला जायचं होतं जरा फेडरेशनचा माल भरायला. मग काय डायरेक्ट आलो हनुभाईच्या शेतात. मग काय शेतात लावली गाडी खाली भरायला. मग काय सोबत आपले मित्र पण होते. म्हणले आता लगेचच गाडी भरून देतो भाऊ, काय अडचण नाही. कारण आपल्याला जाऊन लागायचं होतं फेडरेशनच्या नंबरला. 5 मिनिटात गाडी भरून दिली. आपण निघालो. मग काय नापेड खरेदी केंद्र शिरोताजमधला आलो. नंबर वगैरे लावला. आपला नंबर काय लय मागे होता. मग म्हणलं 15वा नंबर आलता. मग म्हणलं आज खाली होईल नाही होईल. रात्री झालेला टायर पंक्चर. मग म्हणलं इथं काढून घ्यावं. पंक्चर भाऊला काढायला लावलं. टायर वगैरे काढून दिलं त्याला. मग म्हणलं भाऊ काय अडचण नाही. 2 चिठ्ठ्या उकलल्यात हवा कमी असल्यामुळं. मग म्हणलं चला आता काय आपल्या मागे लागले 7:30 आहे. म्हणलं काय अडचण नाही. मग काय बसलो होतो तिथंच. मग तेवढ्यात आले काय माधवभाऊ. माधवभाऊसोबत जरा गप्पा केल्या. मस्तपैकी चहा घेतला. चहा एक नंबर दिला होता भाऊनं. मग म्हणलं काय अडचण नाही, आता दिवस चांगला जाणार आहे. परत आलो फेडरेशनकडे. बघतोय तर काय मशीन बी चालू केली आणि पलीकडे बी चालू केलं होतं. वाहनं खूप थांबली होते. शेतकरी काय लय दिवस थांबून थांबून आता किती बी दिवस वेटिंग करून काय फायदा नाही म्हणले. मग आपल्याला आलतो एक पार्ट घेऊन जायचा होता. आपल्याला कुठं तर डायरेक्ट जायचं होतं अहमदपूरला. जरा गोविंदा ऑटोमोबाईल्सवर जायचं होतं. मग निघालो राजूरच्या दिशेनं. राजूरच्या दिशेने जात असताना काय जवळपास आपण आलो होतो चेवले ऑटोमोबाईल जवळ. मग ह्यो ऊसवाला ह्यो काय पुष्पात झाला होता. ह्याचं काय सीन लईच वाईट होता. दोन्ही ट्रायल्या झुकल्या होत्या. म्हणलं बाजूनं निघून आलो. ऑटोमोबाईल्सवर पार्ट चेंज केला. पार्ट चेंज करून म्हणलं आता दुसरा पार्ट घ्यायचा होता. पार्ट वगैरे घेतला. मग काय प्रतीकवर आलो. जरा पोहे वगैरे खाल्ले. भाऊला जरा लय भूक लागली होती. भाऊनं काय आपण आलो होतो ऋषीभाऊची गाडी घेऊन इलेक्ट्रिक. मग जरा गेलो दुसऱ्या इलेक्ट्रिक गाडीच्या शोरूमवर. तिथून मग वापस निघालो राजूर नगरीमध्ये. काय जिकडं बघाल तिकडं स्वप्नील भैया होतेचेच पोस्टर लागले होते. म्हणलं भैयाचा दणदणीत विजय झालेला आहे. मग म्हणलं भैयाला काय आपण शुभेच्छा वगैरे दिल्या होत्या. तिथून निघालो परत परतीच्या मार्गाला. मग म्हणलं आता जाऊया वापस. आता बघूया आपल्याला काय होते. आपण परत गेलो शेताकडं. शेताकडून घेतला ट्रॅक्टर. ट्रॅक्टर काय आपण चालवत नव्हतो हो. आपला भाऊ शशी चालवत होता. म्हणलं शशी भाऊचा एक छान असा व्हिडिओ काढावं. कारण शशी भाऊचं भरायला जायचं होतं सोयाबीन. म्हणलं आता वाहनं थोडी राहिली तर आपण पण जावं सोयाबीन भरायला. मग आलो मोहीनच्या गल्लीत. मोहीन जर आपल्याला मदत केली. धन्यवाद बरं का मोहीन भाऊ. पण तिथून जायचं होतं आता शशीभाऊच्या शेताकडं. शशीभाऊच्या शेताकडे जायला मग काय ट्रॅक्टर वगैरे लागलं. कसं आहे भाऊचं सोयाबीन आता काय 50 कट्टे हो. हे भरायचं होतं ट्रायलीमध्ये. आपण घरून आणलं होतं 10 कट्टे भरून. मग काय ह्याला पण नेऊन लावायचं होतं डायरेक्ट आता बारीला. कट्टे वगैरे आपल्या मित्रांनी लगेचच भरून दिले. मग लागलो काय मधून जायचं होतं आज मार्ग. आपण कधी इकडून येत नाही. भाऊ बसला होता ट्रायलीत. आपण होतो ट्रॅक्टरवर. मग आलो नंबर वगैरे लावला. रात्री काय खूप उशीर झाला. मग नंबर वगैरे लावायला 8-9 वाजले. नंबर लावून आपण काय ट्रॅक्टर लावलं इथंच बसले काकाच्या घरी. मग काय ट्रॅक्टर म्हणलं आता वरी घेऊन जावं लावावं. आता आपला नंबर काय उद्या येणार होता. आशा हॉटेलच्या मागेच लावलं. आता भेटू लवकरच नवीन एका ब्लॉगमध्ये. आता उद्या तरी वाहनं खाली येतात का बघू. धन्यवाद.